नमस्कार मित्रांनो, जनगणना 2026-27ची आणखी एक महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, जनगणना 2026-27 अंतर्गत सुरुवातीचे जे 3 दिवस आहे ते कंप्लीट झालेले आहे आणि आता आपल्याला पुढचा टप्पा जो असणार आहे तो असणार आहे घरांना आपल्याला क्रमांक द्यायचे आहे. तर मित्रांनो, आपण आता नजरी नकाशा वगैरे तयार केलेला आहे आणि आता आपल्याला जे क्रमांक द्यायचे आहे तर ते क्रमांक कोणत्या पद्धतीने द्यायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जनगणना 2026-27चा आणखी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. इमारतींना प्रत्यक्ष नंबर कसे द्यायचे, CN सिरीज म्हणजे नेमकं काय असणार आहे, लॉक असणार आहे, व्हॅकंट असणार आहे, शॉप आणि जे अपार्टमेंट असणार आहे त्यांना कशा पद्धतीने आपल्याला नंबर द्यायचे आहे याची संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, भारताची जनगणना 2026-27 अंतर्गत पहिला जो टप्पा आहे म्हणजे घरगणना हे आपलं सुरू झालेलं आहे आणि या अंतर्गत सुरुवातीचे जे 3 दिवस होते त्यामध्ये आपण मित्रांनो नजरी नकाशा वगैरे तयार करून घेतलेला आहे आणि आता तो नजरी नकाशा आपल्याला 19 तारखेला सबमिट करायचा होता. आणि पुढचा जो टप्पा असणार आहे मित्रांनो, आता आपल्याला जे घरं असणार आहे त्यांना नंबर द्यायचे आहे. तर घरांना नंबर कशा पद्धतीने द्यायचे आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, कोणते कोड लक्षात ठेवायचे आहे याची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे मित्रांनो जनगणना 2026-27चं आपण काम करत असताना. तर बघा, जनगणना 2026 मध्ये इमारतींना प्रत्यक्ष नंबर कसे द्यायचे, CN सिरीज म्हणजे काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, भारताची रजिस्टर जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया मार्फत होणाऱ्या जनगणना 2026 मध्ये हाऊस लिस्टिंग आणि हाऊस सेन्सस हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये प्रत्येक इमारत, घर, दुकान, शाळा, कार्यालय इत्यादींना प्रत्यक्ष जाऊन आपल्याला नंबर द्यायचे आहे. तिनं नंबर देण्याचा उद्देश प्रत्येक इमारतीची वेगळी ओळख तयार करणे, एन्युमरेशन ब्लॉक म्हणजे EB मधील सर्व घरे कव्हर झाली का हे तपासणे, पुढील पॉप्युलेशन सेन्सससाठी बेस तयार करणे, कोणतीही इमारत किंवा घर सुटू नये. प्रत्यक्ष नंबर देताना काय साहित्य लागते, खडू किंवा ऑइल पेंट मार्कर, ब्रश, सेन्सस ॲप, चार्ज मोबाईल, लेआउट मॅप, AHL रजिस्टर, शेड्यूल, ओळखपत्र अशा पद्धतीचे साहित्य मित्रांनो हे जे आहे हे बहुतेक साहित्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. इमारतींना नंबर देण्याची प्रत्यक्ष पद्धत स्टेप 1 असणार आहे. सुरुवात कशी करायची, गाव किंवा EB मधील एका निश्चित टोकापासून सुरुवात करा, सामान्यतः उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व मुख्य रस्त्यापासून आतील गल्ली. महत्त्वाचे मध्ये कोणतीही इमारत सोडायची नाही. स्टेप दुसरी असणार आहे मित्रांनो, नंबर देण्यासंदर्भात बिल्डिंग नंबर द्या. प्रत्येक स्वतंत्र इमारतीला क्रमांक नंबर द्यायचा. प्रत्येक स्वतंत्र इमारतीला क्रमाने नंबर द्यायचा. उदाहरणार्थ, पहिली इमारत 1 नंबर, दुसरी इमारत 2 नंबर अशा पद्धतीने. हा नंबर इमारतीच्या बाहेर स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लिहायचा आहे. जर एका इमारतीत अनेक घरे असतील तर, उदाहरणार्थ अपार्टमेंट, कार्ड, 2 मजली घर, भाडेकरू वेगवेगळे, तर बिल्डिंग नंबर, सेन्सस हाऊस नंबर. तर बघा, 15/1, 15/2, 15/3. सेन्सस हाऊस म्हणजे काय, ज्या जागेत एक कुटुंब राहते, दुकान चालते, कार्यालय आहे, शाळा आहे, वापरासाठी स्वतंत्र जागा आहे, ती स्वतंत्र सेन्सस हाऊस समजली जाते. लॉक व्हॅकंट घरांना नंबर द्यायचा का, नक्की द्यायचा आहे मित्रांनो. प्रकार बघा, लॉक असेल त्याला सुद्धा नंबर द्यायचा आहे, व्हॅकंट असेल त्यालाही नंबर द्यायचा आहे, अंडर कन्स्ट्रक्शन असेल तरी आपल्याला त्याला नंबर द्यायचा आहे, शॉप असेल त्यालाही नंबर द्यायचा आहे आणि शाळेला सुद्धा नंबर द्यायचा आहे. त्यानंतर CN सिरीज म्हणजे काय, CN सेन्सस नंबर ही जनगणनेदरम्यान वापरली जाणारी तात्पुरती नंबर सिरीज असते. काही राज्यामध्ये किंवा प्रशिक्षणामध्ये खालील प्रकार वापरतात. उदाहरण, CN1, CN2, CN3 किंवा CN/15, CN/16. तर मित्रांनो, आपल्याला प्रशिक्षणामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला नंबरिंग करायचं आहे. तर आपल्याला CN सिरीजच वापरायची आहे. CN सिरीज कधी वापरतात, CN सिरीज सामान्यतः नवीन इमारती, आधी नंबर नसलेल्या जागा, टेम्पररी आयडेंटिफिकेशन, ट्रेनिंग डेमो, अर्बन एरियामध्ये कन्फ्युजन टाळण्यासाठी वापरली जाऊ शकते. प्रत्यक्ष कामात CN लिहायचे काय, हे पूर्णपणे स्थानिक सेन्सस इंस्ट्रक्शनवर अवलंबून असते. काही ठिकाणी फक्त साधे नंबर लिहितात, काही ठिकाणी CN फ्लेक्सिस वापरतात. उदाहरणार्थ 25 किंवा CN25. त्यामुळे तुमचे
सुपरवायझर, चार्ज ऑफिसर यांनी सांगितलेली पद्धत अंतिम मानावी. तर मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याला प्रशिक्षणामध्ये CN सिरीज घेऊनच आपल्याला नंबर जे आहे ते टाकायचे आहे. तर बघा, नंबर कुठे लिहायचा हे खूप महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. मुख्य दरवाजाजवळ, बाहेरून स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी, किंवा पावसात न पुसला जाणारा रंग आपल्याला तिथे वापरायचा आहे. त्यानंतर नंबर देताना घ्यायची महत्त्वाची काळजी. कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे? नंबर स्किप करू नका, डुप्लिकेट नंबर देऊ नका, मागे जाऊन पुन्हा नंबरिंग बदलू नका, मॅप आणि रजिस्टरमध्ये मिसमॅच ठेवू नका. अंडर कन्स्ट्रक्शन घरांना कसे नंबर द्यायचे? जर भिंती उभ्या आहे, स्ट्रक्चर तयार आहे तर नंबर द्यायचा. पूर्ण रिकामा प्लॉट असेल तर नाही द्यायचा. लेआउट मॅपमध्ये काय दाखवायचे? लेआउट मॅपमध्ये मित्रांनो, आपण लेआउट मॅप अगोदरच बघितलेला आहे. त्यामध्ये रोड, लाईन, बिल्डिंग पोझिशन, लँडमार्क, नंबरिंग, डायरेक्शन अशा पद्धतीच्या तिथे गोष्टी आपल्याला दाखवायच्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष फील्डमध्ये बेस्ट प्रॅक्टिस, कामाची योग्य क्रमवारी कशा पद्धतीची असणार आहे मित्रांनो या जनगणनेदरम्यान? तर सुरुवातीला लेआउट मॅप तयार करायचा, त्यानंतर रूट निश्चित करायचा आहे, त्यानंतर प्रत्यक्ष नंबरिंग करायची आहे, त्यानंतर रजिस्टरमध्ये नोंद करायची आहे, ॲपमध्ये एंट्री करायची आहे आणि रिचेक करायचं आहे त्याला. महत्त्वाचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल, समजा एका इमारतीत खाली दुकान, वर 2 कुटुंबे आहे, तर त्याला कसे नंबर द्यायचे आहे मित्रांनो? बघा, जर एखादी इमारत असेल, त्यामध्ये खाली दुकान असेल, वर 2 कुटुंब असेल, तर 45/1, 45/2, 45/3 अशा पद्धतीचं ते येणार आहे. त्यानंतर जनगणनेत वापरली जाणारी काही महत्त्वाच्या संज्ञा. बिल्डिंग म्हणजे संपूर्ण इमारत, सेन्सस हाऊस म्हणजे वापरायची स्वतंत्र जागा, हाऊस होल्ड म्हणजे एकत्र राहणारे कुटुंब, EB म्हणजे इम्युरेशन ब्लॉक, त्यानंतर HLB म्हणजे हाऊस लिस्टिंग ब्लॉक आणि CN म्हणजे सेन्सस नंबर. तर अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या काही संज्ञा असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, प्रत्यक्ष नंबरिंग करताना सुपरवायझरची सूचना, स्टेट ट्रेनिंग मॉड्यूल, सेन्सस ॲप गाईड यांनाच अंतिम मानावे. कारण काही राज्यामध्ये नंबरिंग पॅटर्नमध्ये थोडा फरक असू शकतो. तर मित्रांनो, आपल्या जर महाराष्ट्राची जर आपण गोष्ट केली तर आपल्याला प्रशिक्षणामध्ये संपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे कशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग वगैरे करायचं आहे. तर CNची सिरीज आपल्याला वापरूनच नंबरिंग वगैरे करायचं आहे. तर मित्रांनो, नंबरिंग करताना अतिशय महत्त्वाच्या ज्या सूचना असणार आहे, जे एक काही काळजी आपल्याला घ्यायची आहे, त्याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाची ही माहिती असणार आहे मित्रांनो, कारण आपल्याला आता संपूर्ण ज्या इमारती असणार आहे, जो एरिया आपल्याला दिलेला आहे, तिथे आपल्याला आता नंबरिंग वगैरे करायचं आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.